नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं नित्य लाईफस्टाईलमध्ये. तर आज बनवायची होती उडदाची डाळ. तर खूप दिवस झाले उडदाची डाळ खाल्ली नव्हती, तर म्हटलं चला आज उडदाची डाळ बनवूया. आणि ही डाळ बरं का माझ्या बहिणीने दिलेली आहे. दुसरं माहेरच म्हणता येईल, बहिणीकडून काही असं येणं म्हणजे खूप नशीब लागतं. तर माझी बहीण गावी राहते, तर ती असे डाळी जसं की मुगाची डाळ, तुरीची डाळ किंवा ही काळी डाळ अशा सगळ्या गोष्टी देत असते मला. तर आज नाश्त्यासाठी मस्त असं चहा ब्रेडचं बेत केलेला आणि चपाती वगैरे बनवलेला आणि मुलीचं फेवरेट ठेचा हा माझ्या घरात संपला की बनतो सारखं ते सुरू असतं. तर मुलीसाठी ठेचाही बनवला आणि त्यानंतर मस्त अशी उडदाची डाळ बनवायला घेतली. आपल्याला सुकीच डाळ बनवायची होती, पातळ डाळ कोणी खात नाही माझ्या घरी, त्यामुळे सुकीच बनवायची होती. त्यामुळे मस्त असं कांदा, टमाटर, हिरवी मिरची असा मस्त तेलामध्ये फ्राय करून घेतला आणि लाल मिरची पावडर, हळद हे सगळं टाकून मस्त उडदाची डाळ बनवून घेतली. एक सिटी देऊन त्यानंतर मग दुपारच्या वेळेस मुलांना शाळेमध्ये सोडवायला जायचं होतं. म्हणजे मुलं तर स्वतःहून जाणार होती सायकलवरती आणि मी जाणार होती चालत. दुकानामध्ये जाऊन बसणार होती 1-2 तास, त्यानंतर घरी येणार होती. आणि मग मुलं येतील 2:30 वाजता. त्यानंतर मुलं वगैरे घरी आले आणि मी घरी बसलेली जेवण वगैरे करून. आणि हा बघा फ्रेश वगैरे झाला आणि कॅमेरापुढे कसे नखरे करतोय. तुमचेही मुलं असेच करतात का? माझे तर. आणि हो, ही इथे बोलत होती की मला वडापाव खायचा आहे मम्मी, वडापाव खूप दिवस झाले वडापाव खाल्लेला नाही आहे. तर म्हटलं आता चला मुलांना एवढीच इच्छा आहे तर तेही बनवून देऊया. पण इथे मुलांना मी बोलत होती की नाही, त्या वडापाव नाही खायचा किंवा काय, असं त्यांची मस्ती करत होती. त्यानंतर म्हटलं संध्याकाळच्या वेळेस चला आता रात्रीच्या जेवणामध्ये दुसरं काही न बनवता वडापावच बनवून घेऊया. त्यासाठी अगोदर मस्त बटाटे बॉईल करून घेतले, मॅश करून घेतले आणि मस्त असं बटाट्याची भाजी बनवायला घेतली. आणि हो, कोणाकोणाला वडापाव आवडतं हे तर आमच्या मुंबईचे आणबान शान आहे. जसा मुंबईला वडापाव भेटतो तसा कुठेच भेटत नाही असं मला तरी वाटतं. वडापाव, समोसा पाव आणि भाजीपाव ह्या गोष्टी अशा आहेत ज्या मुंबईलाच खूप चांगल्या प्रकारच्या भेटतात. तुमच्या इकडेही भेटतात का? आणि हो, तुमच्या इकडे चांगल्या भेटत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण मला तरी मुंबईचाच वडापाव आवडतो आणि समोसा वगैरे. तर मस्त अशी भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर म्हटलं चला आता वडे तळून घेऊया. मुलगी तिकडे बेडरूममध्ये वाट बघते कधी मम्मीचे वडापाव होतील ते. त्यासाठी अगोदर मस्त असं बेसनपीठ घेतलं. बेसनपीठमध्ये तिखट, मीठ, हळद आणि ओवा असं टाकून घेतलं आणि मस्त ते जे पीठ आपल्याला लाल चटणी बनवायची आहे, ती सुकीवाली असते बघा लसणाची चटणी, ती बनवायची आहे. त्यासाठी मस्त बेसनपीठ तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर मग सुकी चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामधनं फिरवून घेतलं. अशी मस्त चटणी बनवली आणि त्यानंतर मग वडे बनवून घेतलेले आहे बघा हे असे. त्यानंतर व्यवस्थित असं मिक्सर परत एकदा एकत्र करून घेतलं आणि वडे तळायला घेतले. तुम्ही कधी असं घरी वडेपाव वगैरे काही असं बनवता का? किंवा मुलांच्या जिद्दीप्रमाणे वेगवेगळे पदार्थ मी तरी काही ना काही बनवतच असते. कसं मुलांना जे पाहिजे ते बाहेरचं आणून देण्यापेक्षा कधीही घरातलं दिलेलं चांगलं, कारण बाहेरचं भेसळयुक्त असतं. आणि हे असे जे बाहेरचं भेटतं तेल वगैरे त्यांचं किती मिश्रणयुक्त असतं. कधी त्यांचं तुम्ही तळताना पाहिलंच असेल की त्यांच्या तेलाचा रंग कसा असतो. आता आपलं घरातलं तेल बघा कसं एकदम स्वच्छ दिसतं. तर हे त्यामुळे जेवढं जमेल तेवढं हेच प्रयत्न केला पाहिजे की मुलांनी हेल्दी तर खाल्लंच पाहिजे आणि घरातलं खाल्लं पाहिजे, पौष्टिक खाल्लं पाहिजे. मला माहिती आहे वडापाव हेल्दी नाही आहे, पण तो आपली भूक भागवतो आणि कधीतरी खाल्लेलं केव्हाही चांगलं. तर त्यानंतर म्हटलं चला आता वडापाव बनवला आहे तर बटाटा भजीही बनवून घेऊया. तर बटाटा भजीही बनवून घेतले मस्तपैकी आणि त्यानंतर बनवून झाल्याच्या नंतर म्हटलं चला आता हे मुलीला बनवून देऊया वडापाव, कसा वाटतो काय, मुलगी काय बोलते.